आता आपल्या सोबत प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार आहेत डॉक्टर राहुल जगन्नाथ बागुल सर, हे आपल्या सोबत आहेत. ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, आता तुम्ही डॉक्टरी व्यवसाय करतायत, आता नगरपालिकाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात, काय सांगा? हो. मी प्रथमतः एक नागरिक आहे आणि त्यानंतर मी आता एक डॉक्टर पण आहे. 13 वर्ष झाली मी अंबड शहरामध्ये वैद्यकीय सेवा देतो. विशेष करून त्वचारोग तज्ञ म्हणून मी सेवा देतो. आणि तसेच कोविड काळामध्ये आम्ही जवळपास 1,00,000 लोकांना म्हणजे सर्व जयंत्या साजऱ्या न करता कोविडमध्ये आम्ही जे कोरोना प्रतिबंधक औषध ते मोफत दिलं होतं लोकांना. महात्मा फुले जयंती असेल, आंबेडकर जयंती, शिवाजी महाराज जयंती, अशा वेगवेगळ्या जयंत्या आम्ही औषध वाटप करून म्हणजे साजऱ्या केल्या तशा. आणि दरवर्षी आम्ही वर्धापन दिनानिमित्त अंबड शहरामध्ये शिबिर घेत असतो आरोग्याचं. नंतर संत मुक्ताबाई दिंडी असेल, संत गजानन महाराजांची दिंडी असेल, तर त्यानिमित्त दरवर्षी आम्ही आमच्या डॉक्टरांचा ग्रुप आहे, तर ते आम्ही मोफत औषधी वाटप करत असतो. आणि त्यानंतर मला महात्मा फुले नगर येथे आम्ही तिथे एक म्हणजे एक प्रोजेक्ट म्हणजे एक तिथे बुद्धभूमी ज्ञानभूमी म्हणून एक परिसर डेव्हलप करतोय आम्ही एका ग्रुपच्या अंतर्गत. तर त्यावेळेस तिथल्या लोकांच्या वेगवेगळ्या समस्या जाणवल्या मला. तसेच सांगलीनगरमध्ये पण काही समस्या वाटल्या. त्यामुळे मला असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये उतरायला हवं. कारण की डॉक्टर म्हणून आपण माणसांना आरोग्याचे त्यांचं निरूपण करू शकतो, त्यांना नीट करू शकतो. पण काही त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत, त्यांच्या नागरीकरणासंदर्भातल्या किंवा ज्या शहरीकरणातले जे वाढते प्रश्न झाले, तर त्याच्या संदर्भात आपण राजकारणात उतरायला हवं असं मला वाटतं. काय समस्या आहेत मतदारांच्या, आता तुम्ही गाठीभेटी घेताय? सगळ्यात महत्वाची तर पाण्याची समस्या आहे. त्यानंतर बेरोजगारी खूप वाढली, की शिक्षण नाही पुन्हा. आता तो स्लम एरिया आहे खूप, तिथं अक्षरशः आणि काय झालं की व्यसनाधीनतेचं प्रमाण भरपूर वाढले. आणि राजकीय लोकांना पण या एरियामध्ये यांचं असंच म्हणजे राहावं असं त्यांना वाटतं. तर ह्या परिस्थिती काहीतरी बदलली पाहिजे असं मला वाटतं, की आपण शिक्षित आहे आणि आपलं समाजाला किंवा आपल्या शहराला काहीतरी देणं लागतं. म्हणून मला असं वाटतं, की आपण या क्षेत्रात उतरावं. आणि मुख्य म्हणजे जर आपल्या अंबड शहरात बाहेरून कोणी जरी आलं, पुरुष स्त्री, तर त्यांना आपण सर्वात जर त्यांना बऱ्याच वेळ थांबायचं असलं, तर त्यांना लघवीला कुठे जायचं असेल तर साधी मुतारी सुद्धा नाही आपल्या अंबडमध्ये, की जी सार्वजनिक मुतारी म्हणता येईल, की अशा मोठ्या मोठ्या शहरात किंवा दुसऱ्या ठिकाणी छोटेखानी स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी वेगळी. तर आपल्या अंबडमध्ये सगळ्यात अवघड प्रश्न आहे, की मुतारी म्हणजे लघवी करायला कुठे जावं? हा सगळ्यात मोठा समस्या वाटली पुन्हा. तर याच्यावर काम करण्याची माझी इच्छा आहे. कुठंतरी आता भारतीय जनता पार्टी देखील म्हणते आम्हाला विकासाच्या जोरावर आम्ही तिथून निवडून येऊ, असं देखील ते बोलतात. आता त्यांना अंबड शहरातल्या नागरिकांनी ऑलरेडी मागच्या पंचवार्षिकला संधी देऊन पाहिली. पण आपल्याला वाटलं की लोकांना की बदल झाल्यानंतर ते काहीतरी करतील विकास कामं. पण तसं म्हणजे आपल्या सर्व अंबड शहरातल्या लोकांना तेच की बाबा पाणी जे 3-4 आठवड्यानंतर येतं, तेच प्रॉब्लेम आहे. रोडवर जी धूळ आहे मार्केटला ती तशीच आहे. पुन्हा जे पावसाळ्यामध्ये आपल्या मोंढ्यामध्ये पाणी साचतं तो प्रॉब्लेम तसाच आहे. आणि आपल्या टिळक मार्केट किंवा जवाहर कॉलनी तिथल्या पण समस्या तशाला तशाच आहे. म्हणजे सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी काही केलं असं मला वाटत नाही किंवा बराचसा विकास त्यांनी केलाच नाही. तर त्याच्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात काही अर्थच नाही. तर नवीन जे तरुण पिढी आहे, आता सर्वांनी सत्ता परिवर्तन म्हणजे थोडक्यात सर्जिकल स्ट्राईकच करायला हवं. नवीन माणसांना संधी द्यायलाच हवी आता. तो कोणताही वार्ड असो, कोणताही पद असो. असो. आता कुठेतरी मतदार तुम्हाला निवडून देतील असा आत्मविश्वास वाटतोय का तुम्हाला? नक्कीच मला मतदार त्यांना म्हणजे ते स्वयंस्फूर्तीने मला पाठिंबा देत आहेत. त्यांचीच इच्छा त्यांना म्हणजे त्यांना नुसतं कळालं की मी इथे आहे शिट्टी या चिन्हावर उभा, तरी ते सुद्धा मला खूप प्रभावित की त्यांना वाटतं की तुम्ही डॉक्टर साहेब आम्हाला म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये उभा आहे, आमचं भाग्य आहे असं त्यांना वाटतंय. तर स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद आहे आणि खूप प्रतिसाद चांगले, उत्तम प्रतिसाद भेटले. निवडून येतात? नक्कीच निवडून येईल. नक्कीच आपल्या आशीर्वादाने जनतेच्या सगळ्यांच्या नक्कीच निवडून येईल. आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलंय, प्रभाग 2च्या सगळ्या काही समस्या देखील सांगितल्यात आणि मी तिथून मला लोक जनता ही निवडून देईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी कॅमेरामन अरविंद शिरगुळेसह मी मंगेश कारके, अंबड.